नमस्कार, मी विवेक. महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्याच निमित्ताने एक नवीन व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर मार्केट हे जे आहेत 3 प्रकारचे आहेत: शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट. ज्या ठिकाणी आपण ऑफिशियली ट्रेडिंग करू शकतो किंवा इन्व्हेस्टिंग करू शकतो, त्या मार्केटला गव्हर्नमेंटची जी अप्रूव्हल आहे त्या मार्केटला आपण म्हणतो की शेअर मार्केट आहे किंवा कमोडिटी किंवा करन्सी. तर ऑफिशियली ट्रेडिंग म्हणजे काय? तर बेसिकली आपण जिथे टॅक्स पे करतो, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा आपण इल्लीगल रूटने कुठलाही प्रकार करत नाही. ऑफिशियली जे गव्हर्नमेंटचे टॅक्स पे करून आपण ट्रेडिंग करतो किंवा इन्व्हेस्टिंग करतो. तर ह्यापैकी शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टिंग करतो, कमोडिटी मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो, शेअर मार्केटची इक्विटी पण आपण ट्रेडिंग करत असतो. करन्सी मार्केट जे आहे त्याला काही लिमिटेशन असल्यामुळे गव्हर्नमेंटकडनं आणि त्यामध्ये मुवमेंट कमी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करत नाही. तर आपण जो फोकस आपला आहे तो शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केटवर करूया. त्यानंतर प्रोडक्टविषयी बोलायचे झाले तर 3 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. एक आहेत शेअर्स, इक्विटी शेअर्स, फ्युचर्स आणि ऑप्शन्स, ज्याला डेरिव्हेटिव्स आपण म्हणतो. तर फ्युचर आणि ऑप्शन्स जे आहेत त्यामध्ये फ्युचर जे आहे ते ट्रेडिंगसाठी आपण वापरतो आणि ऑप्शन जे आहे ते हेजिंग करण्यासाठी आपण वापरतो. आता हेजिंगचा जो प्रकार आहे त्यामध्ये जिथे लॉस आपल्याला होत असतो शेअर्समध्ये किंवा फ्युचर्समध्ये, तिथे आपण हेज करतो पोझिशन आणि त्यासाठी आपण ऑप्शन्स वापरतो. तर आपली जी सिस्टीम आहे टेक्टेड एंटरप्राइजेसची, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस हा आपल्याला होत नाही. त्यामुळं आपल्याला हेजिंग करायची आवश्यकता लागत नाही. त्यामुळं आपण ऑप्शन्सचा हा विचार करणार नाही आहे. आपण जो फोकस करणार आहे तो आपला इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंगवर करणार आहे. तर ऑप्शन्सविषयी डीपली आपल्याला काही जाणून घ्यायची आवश्यकता नाही आहे, कारण की आपल्याला त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करणार नाही आहे. परंतु एक थोडक्यात सांगायचं झालं तर ऑप्शन्स हा जो प्रकार आहे त्यामध्ये जिथे-जिथे आपल्याला लॉस होत असतो तो आपण कव्हर करण्यासाठी एक पोझिशन हेज करतो इक्विटीची. हेज करतो म्हणजे जो लॉस असतो तो कमी करण्यासाठी आपण तो वापरतो. जसं की आपल्याकडे एखादी कार आहे, तर ते कार 10 लाखाची आहे, परंतु ॲक्सिडेंट झाला आणि 2-3 लाखाचा खर्च आला, तर जो इन्शुरन्स जो आपण घेतो कारचा, तो आपल्याला तो जो काही खर्च आहे ॲक्सिडेंटचा तो कव्हर करून देतो. तसाच प्रकार आपला ऑप्शन्सचा आहे, की तिथे आपल्याला जर पोझिशन आपल्या 10 लाखाची इक्विटी आहे आणि तिथे आपली पोझिशन जर खाली येत असेल, 9 लाखापर्यंत येत असेल, तर जो राहिलेला 1 लाखाचा जो लॉस आहे, त्यातला काही प्रमाणात जो काही लॉस आहे, तो आपला ऑप्शन्स जे आहेत ते कव्हर करून देतात. त्यामुळं ऑप्शनचा एखादा पुट बाय करून ठेवला, तर तो लॉस कव्हर होतो आणि ऑप्शन्स जर तिथे लॉस होत नसेल, तर तो ऑप्शन नंतर झिरो होऊन जातो. त्यामुळे तो जो असतो तो खर्च असतो. जसं की इन्शुरन्स, जर आपला ॲक्सिडेंट झाला नाही, तर तो इन्शुरन्स जो आहे तो आपला खर्च आहे. तो काही आपल्याला परत मिळत नाही. तर त्याच्याविषयी आपण डीपली जास्त चर्चा करण्यापेक्षा आपण जे आपला फोकस आहे तो इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग, जसं की प्रत्येक प्रोडक्ट जे काही गव्हर्नमेंटनी किंवा सेबीनी जे काही आपल्याला सांगितलं आहे की प्रत्येक प्रोडक्टचा यूज काय आहे, त्याप्रमाणे आपण जाऊया. तर इन्व्हेस्टिंगमध्ये आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो. इन्व्हेस्टिंग जे आहे ते अबाव 1 मंथ आपण करत असतो. त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टिंग. जे ट्रेडिंग करतो आपण फ्युचर्समध्ये ते असतं विदिन अ मंथ, विदिन अ वीक किंवा विदिन अ डे पण आपण करतो. फरक जो आहे त्यामध्ये असा प्रकार आहे की इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगमध्ये आपल्याला पूर्ण कॅपिटल लागतं. ट्रेडिंगमध्ये आपल्याला एक ठराविक प्रमाणात कॅपिटल लागतं. आपल्याला लिव्हरेज मिळतं किंवा उधारी मिळते किंवा आपल्याला कमी भांडवलात जास्त प्रकारचे किंवा जास्त अमाऊंटची आपल्याला क्वांटिटी घेता येते शेअर्सची किंवा कमोडिटीची. आता त्यामुळे काय होतं की आपला एकतर इन्व्हेस्टमेंट कमी लागते ट्रेडिंगमध्ये. दुसरी गोष्ट आहे की पहिल्यांदा सेल करून नंतर आपण बाय करू शकतो, ज्याला की शॉर्ट सेल म्हणतो, जे ट्रेडिंगमध्ये अलाउड आहे, जे इक्विटीमध्ये अलाउड नाही आहे. शेअर जर आपल्याकडे असतील तरच आपण विकतो, त्याला म्हणतात इन्व्हेस्टिंग. आणि जर आपल्याकडे शेअर नाही आहेत तरी पण आपण पहिल्यांदा शेअर विकून नंतर नंतर ते बाय करतो. म्हणजे आपले जे शेअर आहेत ते जास्त भावाला आपण विकून नंतर कमी भावाला परत आपण बाय करू शकतो. ते फक्त ट्रेडिंगमध्ये शक्य आहे. त्यामुळे चढत्या मार्केटचा किंवा पडत्या मार्केटचा दोन्ही प्रकारचा परतावा नफ्यामध्ये आपण ट्रेडिंगमधून घेऊ शकतो, जो की इन्व्हेस्टिंगमध्ये घेऊ शकत नाही. इन्व्हेस्टिंगमध्ये त्या गोष्टीला लिमिटेशन आहेत. तर हा जो डिफरन्स आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये, त्या गोष्टींचा आपल्याला यूज करून कसा नफा कमवायचा याबद्दल आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेऊया. धन्यवाद.